जिंतूर तालुक्यातील कोक येथे महाराष्ट्राचे राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची जंगी स्वागत करण्यात आले। दिनांक 27 डिसेंबर बुधवार रोजी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर या मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा जिंतूर सेलू मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्या होत्या। सर्वप्रथम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी कोक येथे भेट दिली। यावेळी कोकचे सरपंच वहीद खान पठाण व माजी पंचायत समिती सदस्य हमीद खान पठाण यांनी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच आपल्या गावी येत असल्याने त्यांनी मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली होती। कोकच्या बस स्थानकावर ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची मिरवणूक काढण्यात आली होती। त्यानंतर पुष्पहार घालून मोठ्या थाटात स्वागतही करण्यात आले व राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची लाडू तुला करण्यात आली। यावेळी कोक गावातील व आजूबाजूच्या परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर हे कोक येथे येत असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला होता। राज्यमंत्री म्हणून जी मला संधी मिळाली ती फक्त तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मिळाली। या गावामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये सेलू तालुक्यामध्ये अनेक बाबांचे सहकारी आहेत की ज्यांनी 85 पासून बाबाच्या सोबत आणि स्वप्न बघितलं की आपला मित्र आपले साहेब मंत्री झाले पाहिजे। पण केवळ तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे आज हे स्वप्न मला जे मंत्रीपद मिळाले त्यामुळे पूर्ण झाले। आणि 5 वर्ष साहेबांची लेख म्हणून तुमची लेख म्हणून बहीण म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला संधी दिली। त्या 5 वर्षात मी प्रामाणिक काम केलं। एक लेख म्हणून कुटुंबातली तुमच्या व्यक्ती म्हणून प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं आणि अडचणीला मला मदतीला धावून येता यावं, प्रत्येकाच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळावं, शेतकऱ्यांच्या विजेच्या अडचणी दूर करता याव्या यासाठी मी प्रयत्न केला। परंतु आता या दुसऱ्या टर्म मध्ये भारतीय जनता पार्टीच्या शेष नेतृत्वाने म्हणजे नरेंद्र मोदीजींनी, अमितभाई शहांनी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांनी मी दुसऱ्या टर्मचे आमदार 132 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत। पण तुमच्या दिदीला संधी दिली आहे की ह्या परभणी जिल्ह्यात प्रत्येकाचा आयुष्यामध्ये काहीतरी चांगला बदल मी घडू शकेल। माय माऊल्यांना मला सांगायचं, तुमच्या एका मताच्या आशीर्वादामुळे आज राज्याची महिला बाल विकास मंत्री म्हणून सार्वजनिक आरोग्य, प्रत्येक कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे। ऊर्जा खातं सुद्धा आपल्याकडे म्हणून लाईटच्या काही शंका असतील त्या सुद्धा काही दिवसांमध्येच आपण दूर करून घेऊया। आणि जे काही खाते मला मिळाले जिंतूर सेलूच्या विकासासाठी तर कुठे कमी पडणारच नाही, कारण की तुम्ही बघितलं मागच्या 5 वर्षामध्ये पण मी प्रयत्न केले, राहिलेली सगळे कामं ह्या वर्षभरामध्ये आपण पूर्ण करून घेऊ। पण मला फक्त जिंतूर सेलूचं नाही, परभणी जिल्ह्याचं नाही, तर महाराष्ट्राच्या पण अनेक गावांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये मला प्रवास करायला लागणार। अनेकांच्या अपेक्षा आहे की घरी यायला पाहिजे, मला पण आवडणार आहे सगळ्यांच्या घरी यायला, परंतु जसजसा मला वेळ मिळेल तशा पद्धतीने मी तुमच्या प्रत्येकाच्या घरी येईल। आणि आज खास कोक हे गाव निवडलं कारण की या गावात मी पहिल्यापासून बोर्डीकर परिवाराला कुटुंबाप्रमाणे साथ दिलेली पहिल्यापासून। निवडणुकीमध्ये तरी थोडंफार इकडे तिकडे झाला असणार, पण पुढच्या वेळेस निश्चित हे गाव तन मन धनाने एका विचाराने बोर्डीकर विचारासोबत भाजपासोबत राहील ही अपेक्षा व्यक्त करते। आणि तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कधीच कमी पडणार नाही। तुम्ही जी अपेक्षा कराल त्यापेक्षा जास्त अपेक्षा पूर्ण करण्याचा मी शब्द तुम्हाला आज या ठिकाणी देते। असंच प्रेम आपल्या सर्वांच्या पाठीशी राहावं। ज्या पण गावकऱ्यांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण येणाऱ्या दिवसामध्ये करू। पंचक्रोशीतून बरेच सरपंच आलेले, सगळे गावकरी मंडळी आले, नागपूरला पण बरेच जण आले। मी म्हणले नका येऊ रे बाबा इतक्या लांब कसाला, परंतु एवढं प्रेम राहावलं नाही प्रत्येकाला। पण सगळ्या आपल्या गावातल्या ज्या काही अडचणी असतील, आपल्या जिंतूरच्या असतील, जिल्ह्यातल्या असतील, त्या सगळ्या अडचणी दूर करण्याची ताकद तुम्ही मला दिलेली आहे। ती ताकद कधीच कमी पडू देणार नाही। प्रत्येकाच्या
अपेक्षा पूर्ण करेल, कुठलीही अडचण तुम्हाला येऊ देणार नाही, हाच शब्द तुम्हाला या ठिकाणी देते आणि मनापासून आभार मानते की अशा पद्धतीने तुमचा विश्वास प्रेम माझ्या पाठीशी लावला. ही लेख कधीच कुठे कमी पडणार नाही. जी अपेक्षा माझ्या नेतृत्वाने माझ्याकडून केलेली आहे, कदाचित ती अपेक्षा सुद्धा आपण केली नसेल. त्यापेक्षा जास्त काम करून तुम्हाला सगळ्यांचं समाधान करेल एवढंच बोलते. महिला आमदार म्हणून राज्यमंत्री करण्यात आला दीदीला. त्यानंतर पहिल्या विधानसभा मध्ये आमचा गाव पहिले अगोदर घेतला दीदीनं, त्यांना मान दिला आमच्या गावाला. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा आज ग्रामपंचायतच्या वतीने लाडूतोडा करण्यात आला. त्यानंतर मी दीदीचा आभार व्यक्त करतो. मध्ये दीदीनं आश्वासित केलं की कोणतीही निधीची तुम्हाला कमी पडू देणार नाही, त्याचं आश्वासन देऊन गेले. दीदी कोको आए थे हमीद पठान, उनके जो बेटे वो सरपंच वहीद पठान, उन्होंने जो है तो दीदी का आज कोक के अंदर सत्कार किया है, जो है तो लड्डू में तोला है उनको। और बहुत ज्यादा संख्या में पब्लिक हमारे कोक के अंदर अतराफ के खेड़ों में से भी थी और जो है तो बड़ा खूब सत्कार हुआ है दीदी का। जैसे हम शुक्र अदा करते हैं गाँवकारी का कि सबने जो है तो मिलकर बहुत बड़ा सत्कार किया है, सहकार्य किया है हमको सबको।